हॅलो नमस्कार. रिगल कॉलेज शृंगारतळीतर्फे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझं नाव अनुष्का अस्कोलकर. माझं नाव हिमानी खातू. आज आपल्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व तालुका कृषी अधिकारी गुहागर यांच्या संयुक्ताने आपल्या कॉलेजमध्ये रानभाजी महोत्सव व पाककळा स्पर्धा आयोजित केली आहे. चला तर मग पाहूया आपल्या विद्यार्थ्यांनी कोणकोणते पदार्थ बनवले आहेत. इथे कॉम्पिटिशनची तयारी चालू आहे व सर्व विद्यार्थी आपापल्या डिशेसची प्लेटिंग करत आहेत. या कॉम्पिटिशनसाठी प्लेटिंग अँड प्रेझेंटेशन दोन्हीही खूप इम्पॉर्टंट आहे. या कॉम्पिटिशनमध्ये सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी रानभाजीपासून पौष्टिक व चविष्ट पदार्थ बनवले होते. त्यामध्ये टाकळ्याच्या भाजीपासून बनवलेले केक, मोमोज, मोहितो, आईस्क्रीम यांसारखे 50 पेक्षा जास्त युनिक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले होते. या कार्यक्रमाचे इनॉग्रेशन माननीय श्री श्यामकांत खातू, ओनर ऑफ हॉटेल अन्नपूर्णा गुहागर यांच्या हस्ते झाले. माननीय श्री डॉक्टर ओमकार अशोक निर्मळ हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांना त्यांनी बनवलेल्या पदार्थांबद्दल काही प्रश्न विचारले. तसेच वापरलेल्या रानभाजीचे उपयोग व फायदे विचारले. तसेच पदार्थांची कृती विचारून त्यांनी ते पदार्थ टेस्ट करून मार्क्स दिले. तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी आणि कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच सर्व स्पर्धकांनी आपल्या बनवलेल्या पदार्थाबद्दल थोडी माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तुम्ही आज कॉम्पिटिशनसाठी कुठला पदार्थ केला? गुड मॉर्निंग, मायसेल्फ इशिता नवनाथ मोरे, क्लासेस व BSc मी आज टाकळ्याच्या भाजीपासून केक बनवला आहे. उपयोग ह्याच्यापासून ताणतणाव दूर होतो आणि डोळ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतात. प्लस अस्थमाचा त्रास असेल ते कमी होतो. तुम्ही कॉम्पिटिशनसाठी कुठला पदार्थ केला आहे? नमस्कार, मी तेजस विनायक लांजेकर. मी स्प्रिंग रोल्स केले टाकळ्याच्या भाजीपासून. तर आजकालच्या जीवनात जे फास्ट फूड असतं त्यापासून आपण काहीतरी बनवायचा प्रयत्न केला. लहान मुलं खात नाहीत, काय नाही, त्यामुळे फास्ट फूड जास्त प्रमाणात खातात. तर आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह म्हणून टाकळ्याच्या भाजीचे स्प्रिंग रोल्स केले. तर त्यामुळे जर आतमध्ये पोषक द्रव्य वगैरे जातात सर्व, त्यामुळे मुलांची हेल्थ वगैरे चांगली राहते. तुम्ही आज कॉम्पिटिशनसाठी काय केलं आहे? मी आज स्पायसी फूडमध्ये फ्राईड मोमोज केले टाकळ्याच्या भाजीपासून आणि स्वीट डिश केले वेजी लावा केक टाकळ्याच्या भाजीपासून. ह्याचा उपयोग आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता आहे ना ती वाढते या भाजीपासून. कृषी विभागातर्फे रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होती. तसेच रानभाज्यांची ओळख व माहिती करून दिली. या प्रदर्शनासाठी शेतकरी मित्र सुद्धा उपस्थित होते. हॅलो मॅम, तुम्हाला या कॉम्पिटिशनबद्दल कशा प्रकारे एक्सपिरियन्स आला? आज इथे आपण रिगल कॉलेज आणि तालुका कृषी कार्यालय गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं आपण जो रानभाजी महोत्सव राबवला आणि इथे आपल्या कॉलेजचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे स्टुडंट जे आहेत ते सगळे इथं म्हणजे एकदम उल्हासित असा सहभाग ते पाहिला. आणि इथे जवळजवळ 50 ते 40 स्टुडंटने जो काही आपला हे केला होता, मेनू केला होता, तो खरंच कौतुकास्पद आहे. कारण की वेगवेगळे अतिशय वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण तिथे डिशेस मी म्हणजे स्वतः पाहिल्या आणि आम्ही त्या टेस्टही केल्या. आणि अगदी अशा म्हणजे असं मला तर वाटलंही नव्हतं एवढ्या अशा इनोव्हेटिव्ह तिथे डिशेस होत्या. हॅलो मॅम, तुम्हाला या कॉलेजमध्ये येऊन कोणत्या प्रकारे एक्सपिरियन्स भेटला? नमस्कार. तुमच्या कॉलेजमध्ये जे आज रेसिपीची कॉम्पिटिशन होते त्यामध्ये टाकळा ज्यूस आणि एक टाकळ्याचा केकचा फ्लेवर होता आणि मंचुरियन वगैरे होते. तर खूप छान रेसिपी बनवल्या होत्या आणि कॉलेजचं वातावरण पण चांगलं आहे आणि शिकण्यासारखं खूप आहे. थँक्यू.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अमोल क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी गुहागर, माननीय श्री रोहन कुमार चोते, मंडळ कृषी अधिकारी पालशेत आणि माननीय कपिल नंदकुमार चिंगळे, मंडळ कृषी अधिकारी शृंगारतळी उपस्थित होते. या महोत्सवाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक सुविधा पवार व श्रीशांत पवार यांना विभागून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक इशिता मोरे आणि प्रथम क्रमांक रोशनी शिरगावकर यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे या कार्यक्रमाची